मित्रांनो, एका आईच्या डोळ्यासमोर तिचा लाडका मुलगा मृत पडला असेल तर त्या आईच्या हृदयावर याचा काय परिणाम होत असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. दुःखाने व्याकुळ झालेली ती आई आणि आशेचा शेवटचा किरण म्हणून ती धाव घेते श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणी. पण प्रश्न असा आहे, श्री गुरुकृपा एवढी महान असते का की मृत्यूच्या दारातूनही जीवन परत आणू शकते? गुरुचरित्रातील अध्याय 21 आपल्याला श्रद्धा, विश्वास आणि गुरूंच्या अद्भुत कृपेचा एक विलक्षण प्रसंग सांगतो. चला तर मग गुरुचरित्रातील हा अद्भुत अध्याय समजून घेऊया. आपण मागील अध्यायामध्ये पाहिले, एका स्त्रीचा मुलगा मृत्युमुखी पडला व त्याच्या मृत्यूच्या शोकाने ती आई अग्निप्रवेश करू लागली. त्या ठिकाणी तिला थांबवण्यासाठी एक तरुण ब्रह्मचारी त्या ठिकाणी आले व त्यांनी तिला थांबवले. त्यांनी तिला आत्मज्ञान दिले व तेथेच तो अध्याय संपला. आता त्या अध्यायातील पुढील कथा आपण या अध्यायामध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. त्या तरुण ब्रह्मचार्यांनी त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. 4 उपदेशाच्या गोष्टी तिला सांगितल्या. या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात आणि कर्मानुसारच सुखदुःखे भोगतात. म्हणून ज्ञात्यांनी जन्माचा संतोष आणि मृत्यूचा रोष मानू नये. अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्व ज्ञान विस्तारपूर्वक तिला सांगत होता. तेव्हा ती स्त्री म्हणाली, स्वामी, आपण मला धर्मज्ञान, जीवनाचे तत्वज्ञान पूर्णपणे सांगितले, पण माझे समाधान होत नाही. प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची? आम्ही आधीच दुर्दैवी होतो, म्हणून तर श्री गुरूंना शरण गेलो. त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती. नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तींचे अवतार आहेत. त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल ते आता तुम्ही सांगा. तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करीन. त्यांची कीर्ती सर्वत्र पसरव. तिचे बोलणे ऐकून आणि गुरूंवरील दृढ विश्वास पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला, माते, तू आता त्याग करून घेऊ नकोस. तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे ना, तर तू त्याचे प्रेत श्री गुरूंच्या स्थानी घेऊन जा. त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन औदुंबरा वृक्षापाशी आली. पुत्रशोक हा सर्व दुःखाहूनही असह्य असतो. त्या माता पित्यास 2 दिवस झोप नव्हती. 3 प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली. तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूळ घेऊन त्या औदुंबरा वृक्षापाशी उभा असलेला दिसला. तो तिला म्हणाला, तू ओरडून शोक करू नकोस. तुझ्या मुलावरती आपण उपाय करूया. त्याने आपल्या जवळील भस्म त्या मुलाच्या सर्व अंगास लावायला तिला सांगितला व मुलाचे तोंड उघडून त्याला प्राणवायू भरला. तो बाहेर निघून गेला आणि तो पुन्हा आणून घालतो. मुलगा तुझा जिवंत होईल. इतके स्वप्न होत नाही तोच तिला जाग आली आणि बघितलं तर आपला मुलगा जिवंत झालाय. हे तिला पाहताच तिला विश्वासच बसेना. मग मुलाने भूक लागली असे म्हणून खायला मागितले. तेव्हा तिला पान्हा फुटला. हे सारे तिने आपल्या पतीला सांगितले. त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीसह गुरु पादुका धुवून औदुंबराची व पादुकांची पूजा केली. गुरूंना क्षमा मागितली. एवढे होईपर्यंत रात्र संपली, सूर्य उगवला. मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली. तो बालक जिवंत आहे असे त्यांना पाहून आश्चर्य वाटले. गुरु महिमा असा आहे. अनेक लोकांच्या इच्छा इथे पूर्ण झाल्या. स्थान महिमा अपार आहे. त्या औदुंबराच्या तळाशी श्री गुरूंचा वास असतो व त्यांची आराधना केल्यास कामना तत्काळ पूर्ण होतात. मित्रांनो, या ठिकाणी गुरुचरित्रातील 21वा अध्याय पूर्ण झालेला आहे. मित्रांनो, गुरुचरित्रातील हा अध्याय आपल्याला एक खूप मोठा संदेश देतो. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या जीवनात जेव्हा संकट येतात तेव्हा अनेकदा आपला विश्वास डळमळीत होतो. पण हा अध्याय आपल्याला शिकवतो, श्रद्धा, संयम आणि गुरुवरील अटळ विश्वास असेल तर जीवनातील कितीही मोठं संकट असलं तरी त्यातून मार्ग नक्की निघतो. म्हणूनच जीवनात काहीही झालं तरी निराश न होता श्रद्धा आणि गुरुभक्ती कायम ठेवावी. कारण जिथे श्रद्धा असते तिथे गुरुकृपा नक्कीच असते. मित्रांनो, आमच्या चॅनलवर गुरुचरित्र अध्याय 1 ते 52 अशी संपूर्ण प्लेलिस्ट उपलब्ध आहे. ती नक्की पहा आणि पुढील अध्यायांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा. तुमचा पाठिंबाच आम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतो. तेव्हा पुन्हा भेटूया एका प्रेरणादायी कथेसोबत पुढील अध्यायामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.